नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समास बघणार आहोत. समास हे तसं अत्यंत सोपं, फारसं याला म्हणजे खूप अवघड आहे असा गैरसमज कोणी करून घ्यायचा नाही. कारण आपण हा समाज दैनंदिन जीवनामध्ये वापरतोच. म्हणजे रोजच्या जीवनात एकमेकाशी बोलताना परस्पर विचारांचं आदान प्रदान करताना आपण भाषेच्या माध्यमातून करतो. मग ती भाषा बोली भाषा असो की प्रमाण भाषा असो, ह्या भाषेतून आपण शब्दांचा वापर करतो आणि हे शब्द जोड शब्दही असतात. जोड शब्दामध्ये दोन परस्पर शब्द एकत्र आल्यानंतर त्यातले मधल्या काही शब्दांचा लोप होतो आणि मग ते लोप झालेले शब्द, लोप पावलेले शब्द आपण गृहीत धरून असतो. होय का? पण याच्यामुळे होतं काय, ह्या जोड शब्दांमुळे किंवा या समासामुळे होतं काय, भल्या मोठं वाक्य लिहिणं किंवा बोलण्यापेक्षा त्याचं प्रतिनिधित्व करणारा एखादा जोड शब्द जर वापरला तर ते आपल्याला अतिशय सोयीस्कर जातं. बोलण्यालाही आणि लिहिण्यालाही कधी कधी भाषा रंजक चटकदार पण होऊन जाते. म्हणून आपल्याला या समासाचा अभ्यास करायचा आहे. मी मागा म्हटलं की एक शब्द भल्या मोठ्या वाक्याचं प्रतिनिधित्व करून जातो. आपण हे दैनंदिन व्यवहारात वापरतो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर बटाटे घालून तयार केलेला वडा द्या असं म्हणत नाही, बटाट वडा द्या. किंवा पुरण घालून तयार केलेली पोळी द्या असं म्हणत नाही, आपण सरळ एका शब्दात पुरणपोळी. आता बटाटा वडा आणि पुरणपोळी याच्यातून किती मोठं वाक्य प्रदर्शित होतं हे आपल्याला लगेच चटकन समजतं. अहो, याला तर म्हणतात समास. मग समास म्हणजे काय? पुन्हा एकदा, दोन परस्पर शब्द एकत्र आल्यानंतर त्यांचा परस्पर संबंध दर्शवणारे शब्द किंवा प्रत्यय काढून आपण जे जोड शब्द तयार करतो याला सामासिक शब्द असं म्हणतो. मग ही प्रक्रिया, कोणती प्रक्रिया? जोड शब्द तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण समास करणे, समास असं म्हणतो. इतकं सोपं आणि सरळ आहे. मग या सामासिक शब्दाची फोड केल्यानंतर किंवा ही फोड करणं, समासाचा फोड करणं याला सरळ विग्रह असं म्हणतात. एवढं सोपं आहे. सामासिक शब्द, समास आणि विग्रह हे तीन शब्द लक्षात ठेवा, बस. ओके. आणि समास ओळखायचं तर तसं फार क्षुल्लक तंत्र आहे. पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययीभाव समास, दुसरे पद महत्वाचे असेल तर कोणता समास, दोन्ही पदे महत्वाचे असेल तर कोणता समास, दोन्ही पदे नसून, प्रमुख नसून, महत्वाचे नसून, तिसऱ्याच पदाचा बोध होणं, याच्यावरनं समासाचे प्रकार ठरतात. हो. पहिलं पद प्रमुख असेल तर अव्ययीभाव, दुसरं पद
प्रमुख असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पदे महत्वाची असतील तर द्वंद्व समास, आणि दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर ब्रह्मीय समास. इतकं सोपं. आपल्याला एवढं डीप मध्ये जाण्याची काही गरज नाही. आपल्याला जे काही 3 प्रकार दिलेले आहेत ते आपण फक्त बघणार आहोत. त्याच्यामधला पहिला आहे द्विगु समास. आता द्विगु समास बघा, द्विगु समास हा कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे बर का. ज्या कर्मधारय समासातील पूर्वपद हे संख्या विशेषण असतं आणि त्या सामासिक शब्दावरनं समुच्चय असा अर्थ निर्देश होतो, या समासाला द्विगु समास असं म्हणतात. 2 महत्वाचे आहेत. पूर्वपद, संख्या विशेषण आणि त्या शब्दावरनं समुच्चयाचा बोध होणं, समुच्चय निर्देशित होणं म्हणजे द्विगु समास. इतकं सोपं आहे. मग मी काय केलं, तुम्हाला अधिक कळावं म्हणून वैशिष्ट्य करून ठेवलं. वैशिष्ट्य चटकन लक्षात राहतात म्हणून वैशिष्ट्य काय करून ठेवले, द्विगु समासात पूर्वपद, संख्या विशेषण असतं. जी मी व्याख्यात घेतलं तेच घेतलं. हा समास नेहमी एक वचनात असतो. सामासिक शब्दावरनं समुच्चय असा अर्थबोध होतो. व्याख्यातूनच घेतलाय. द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. ते सुद्धा मी व्याख्यातूनच घेतलं. मग बघा बरं किती सोपं होईल. मग सामाजिक शब्दाचा विग्रह आणि समास कसे आहे ते बघूया आपण. बघा, पहिलं मी काय सांगितलं, संख्या विशेषण असतं, एक वचन असतं, समुच्चयाचा बोध होतो. हा तिन्ही वैशिष्ट्य इथे कसे लागू पडतात बघा. त्रिभुवन, एक वचन, विग्रह केला, 3 भवनांचा समुदाय, समुच्चय. आता कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. आणि समाज कोणता, तर द्विगु समास. लक्षात घ्या. परत पंचवटी, एक वचन, पण त्याचा विग्रह केल्यानंतर समुच्चय, 5 वडांचा समूह, द्विगु समास. पंधरवडा म्हणजे 15 दिवसांचा समुदाय. जिथे समुदाय, समुच्चय, बंच असं जेव्हा येईल त्यावेळेस द्विगु समास हे लक्षात ठेवायला हरकत नाही. पहिलं पूर्वपद, संख्या विशेषण, दुसरं पद एक वचन, तिसरं समुदायाचा बोध होतो, तो द्विगु समास. इतकं सोपं. अवघड काय? अवघड अजिबात नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून हे एकदम छान आहे. त्याच्यानंतर आपण उदाहरण भरपूर दिलेले आहेत मी. तुम्ही काय करा, जेव्हा बघाल तेव्हा स्क्रीन झूम करा आणि बघा. आणि नाही केला तरी त्याच्यावरनं हे तुम्हाला सगळं समजेल. आणि आपल्या पाठांमध्ये असे अनेक शब्द येऊन गेलेले आहेत, ते कलेक्ट करा, एका ठिकाणी लिहा, म्हणजे ते तुम्हाला अधिक समजेल. व्याकरण हा सरावाचा भाग असतो, हे लक्षात घ्या. म्हणून दुसरं कर्मधारेय समास. हाही सोपा आहे बरं का. हाही सोपा. का सोपा आहे? कर्मधारेय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. ज्या तत्पुरुष समासातील दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात त्यास कर्मधारेय समास असं म्हणतात. कर्मधारेय समासाची वैशिष्ट्य बघा बरं का. आता मी ती व्याख्या जरा वेगळी आणि इकडे जरा वेगळी घेतली. दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. पूर्वपद हे विशेषण असतं. पूर्वपद हे विशेषण असतं. उदाहरण दिलंय, नील कमल. कमल कसं आहे? नील आहे, निळ आहे. म्हणजेच पहिलं पद हे नील जे आहे ते विशेषण. कधी कधी उत्तरपद विशेषण असतं. उदाहरणार्थ घन, नीळ. घन कसा आहे? निळ आहे.
क्वचित दोन्ही पदे विशेषण असतात. श्याम सुंदर हे दोन्ही विशेषण आहे. कधी पूर्वपद हे उपमान असतं आणि दुसरं पद म्हणजेच उत्तर पद हे म्हणजे दुसरं पद हे उपमेय असतं. पहिलं पद काय सांगितलं? उपमान. नयन कसे? पहिले पद काय असते? कधी कधी पूर्वपद उपमान आणि दुसरे पद उपमेय असते. उदाहरणार्थ नयन डोळे कसे आहे? कमळासारखे आहे, म्हणून कमल नयन पहिलं उपमान, तर नयन हे उपमेय. कधी कधी दोन्ही पदे एकरूप असतात. विद्या धन. मग आपण आता या समासाचे एक साधी खूण लक्षात ठेवा. पहिले पद विशेषण असतं. पहिले पद विशेषण संपलं. कधी कधी दुसरं पद विशेषण, कधी कधी दोन्ही विशेषण असतात. पहिलं पद उपमान तर दुसरं पद उपमेय. हे साधे सिंपल लक्षात ठेवा. मग आता विग्रह करताना एकदम सोपं जाणार आहे बघा. नरसिंह, सिंहासारखा नर कर्मधारय. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. पुरुष कशा? उत्तम. उत्तम हे विशेषण आहे कर्मधारय. महान, महादेव, महान असा देव. देव कसा आहे? महान. रक्त चंदन, चंदन कसा आहे? रक्तासारखे आहे. प्रश्न विचार, चंदन कसं आहे? रक्तासारखे आहे. मुक्ता फळ आहे, फळ कसा? मुक्त आहे. हो, ही एवढी उदाहरण आहे, हे लक्षात घ्या. इतकं सोपं आहे, काय याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. परत आपण तिसरा प्रकार बघूया. द्वंद्व समास. द्वंद्व समास मुद्दाम शेवटी असा घेतला, याचे आपल्याला 3 प्रकार बघायचे. एकदम सोपं. ज्या समासाचे पूर्वपद आणि उत्तरपद, पहिले पद आणि दुसरे पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे असते, त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. दोन्ही पदे प्रमुख असून ती महत्वाची असतात, त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना उभ्या अव्ययांचा वापर केला जातो. उभयान्वयी शब्दांच्या जातीमधला हा भाग आहे. ज्याचं त्याने वाचलेलं असं त्याला उभयान्वयी, केवल प्रयोग, क्रिया विशेषण अव्यय हे सगळं कळेल. नसेल तर कसं कळणार? उभयान्वयी, उभयान्वयी अव्यय द्वंद्व समासाचे प्रकार. किती प्रकारे? इतरत्व द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व असे 3 प्रकार आहे मित्रांनो. 3, आणि तिन्ही महत्वाचीच आहे हे लक्षात घ्या. आता इतरत्व द्वंद्व समास म्हणजे काय? इतरत्व ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो, त्याला इतरत्व द्वंद्व असं म्हणतात. आणि व हे जेव्हा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरले जातात, त्याला इतरत्व द्वंद्व असं म्हणतात. पुन्हा या समाजात आता आपण काय केलं? इतरत्वच बघून घेऊया. इतरत्व समाजाची वैशिष्ट्ये काय? अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. या समासात सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या समुच्चय दर्शक अव्यय उपयोगात आणावी लागतात. सामासिक शब्द याचा विग्रह कसं करायचं? त्याच्या आधी पुन्हा आपण याच्याकडे इतरत्व द्वंद्व हा महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचे. हे 3 प्रकार म्हणून डबल सांगतो. आणि व ह्या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो विग्रह करताना. 2, दोन्ही पद अर्थासाठी महत्वाची असतात.
समानाचा विग्रह करताना आणि व हे वापरावे लागतात. इतकं सोपं आहे, याच्यात जास्त खोलात जाण्याची काही गरज नाही. याचे उदाहरण बघा. आई वडील, आई वडील, आई आणि वडील, आवड निवड, आवड आणि निवड. भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, अचा लोप झालेला आहे, अचा लोप झालेला आहे. हरिहर, हरी आणि हर. पती पत्नी, पती आणि पत्नी. दिवस रात्र, दिवस आणि रात्र. वृक्ष लता, वृक्ष आणि लता. आई बाबा, आई आणि बाबा, असे कितीतरी उदाहरणं देता येतील. म्हणून आता बघा, विग्रह करताना मी मगाच म्हटलं की दोन्हीही पदे महत्वाची आहे. आवड निवड, मी फक्त आवडच घेतलं तर अर्थाचा बोध होणार नाही. म्हणून मला दोन्ही पद घ्यावी लागतील, तेव्हाच अर्थ प्राप्त होईल, नाही तर होणार नाही. आणि त्यामध्ये व वापरायचं का आणि वापरायचं, हाही महत्वाचा प्रश्न आहे. आई व वडील, आवड व निवड नाही, आवड आणि निवड हा शब्द रुचकर वाटतो. हात पाय, हात आणि पाय. भीमार्जुन, भीम आणि अर्जुन. बघा, दोन्ही पद महत्वाची तरच. आणि विग्रह करताना मित्रांनो, कुठल्याही प्रकारे आणि व हे उभयान्वयी अव्यय वापरावे, म्हणजे तुम्हाला इतरत्व द्वंद्व ओळखण्याचं उत्तम माध्यम म्हणजे आणि व. इतकं सोपं. ओके, पुढचा प्रकार वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक, आम्ही नेहमी म्हणतो विकल्प असावा पेपर सोडून यायचा. आता बघा, वैकल्पिक द्वंद्वामध्ये सामासिक शब्दात, सामासिक ज्या समासात सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा वा अशा विकल्प वाचक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो, त्याला वैकल्पिक द्वंद्व म्हणतात. काय सांगितलं? ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्प दर्शित शब्दांचा वापर करावा लागतो, तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व म्हणतात. वैशिष्ट्य लक्षात ठेवा, या समासात दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते. हो, लक्षात घ्या. काय म्हटलंय? या समासात दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते. पास किंवा नापास. एक तर पासच होईल, एक तर नापास होईल. नापास, पास, ह्या दोघांपैकी एकाचीच अपेक्षा आहे, हे लक्षात घ्या. वा किंवा अथवा हे विकल्पवाचक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो, म्हणजे ओळखण्याची खूण म्हणजे किंवा अथवा वा हे विकल्पदर्शक उभयान्वयी अव्यय आले का हा समजायचा वैकल्पिक द्वंद्व. इतकं सोपं आहे. बघा, उदाहरण बघा. पास नापास, पास किंवा नापास, वैकल्पिक द्वंद्व. धर्माधर्म, धर्म वा अधर्म. निंदा स्तुती, एकतर निंदाच होईल, एकतर स्तुतीच होईल. लक्षात घ्या. आणि तिथं किंवा वापरलाय, म्हणजे दोघांपैकी एकच इथे अपेक्षित आहे क्रिया घडण्याची. खरे खोटे, खरे अथवा खोटे. आज उद्या, आज किंवा उद्या. मी आज किंवा उद्या येईल, म्हणजे आज येईल किंवा उद्या येईल. एक तर उद्याची, एक आजच येईल, म्हणजे एकच क्रिया इथं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. याच्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो म्हणजे समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व हाही सोपा आहे. ज्या समासात सामाजिक शब्दाचा विग्रह करताना त्या पदाच्या अर्थाशिवाय, ज्या समासात सामाजिक शब्दाचा विग्रह करताना त्या पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केला जातो, त्या समासात समाहार द्वंद्व असे म्हणतात. आमच्याकडे पान सुपारीला येऊन जा. आता पान सुपारीला बोलवल्यानंतर
आपण त्यांना फक्त हातात पान आणि सुपारी नाही ठेवत, पूर्ण पानाचा विडा असतो, त्याचबरोबर चहा नाश्ताही असतो, पान सुपारी येऊन जा, हे लक्षात घ्या. म्हणून त्याच जातीच्या पदार्थांचा समावेश तिथे असतो, हे लक्षात घ्या. आता समाविष्ट असलेल्या आणि त्या जाती इतर पदार्थांच्या समूहाला म्हणून समाहाला महत्व असते, म्हणून समाज एक वचनी असतो. दुसरी कोण एक वचनी. उदाहरण बघा, पान सुपारी वगैरे, मग सगळी त्याच्यामध्ये आली. बाजार हाट, मी बाजार हाट करून येतो. बाजार हाट केल्यानंतर त्याच्या भाजीपाला आहे, फळं आहे, किराणा आहे, सगळंच आहे, जे काही येईल ते बाजार हाट. त्या बाजारात जेवढं तुम्हाला मिळेल तेवढं तो बाजार हाट होईल. अन्न वस्त्र व अन्य वस्तू हे सगळं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हळदी कुंकू, हे लक्षात घ्या. नोकर चाकर, हा सगळा समुदाय त्या ठिकाणी प्रदर्शित होईल, हे लक्षात घ्या. अशा प्रकारचे हे आपल्याला सगळे समास करायचे आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यावर कृती कशा असतात बघा. पुढील सामाजिक शब्दावरून समास ओळखा. याच्या अगोदर पुन्हा इतरत्व द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. जरी तुमच्याकडे आता पुस्तक जरी नाही मिळालं तर मी हे स्क्रीनवर मला जेवढं देता येईल त्याच्या पलीकडे दुसरं निघणारच नाही, पण सगळं देण्याचा आटोकाट प्रयत्न आहे. त्यामुळे आमच्याकडे नोट्स नाहीये, आमच्याकडे व्याकरणाचे पुस्तकं नाहीये असं अजिबात म्हणू नका. पुढील सामाजिक शब्दावरून समास ओळखा. स्वर्गवास विभक्ती तत्पुरुष. 15-16 वैकल्पिक द्वंद्व. बहीण भाऊ इतरत्व द्वंद्व. पानोपाणी अव्ययी भाव. सामाजिक शब्द प्रतीक्षण, प्रत्येक क्षणी अव्ययी भाव. ने आणि आण इतरत्व. रंगबेरंगी समाहार द्वंद्व. 12 भाईंचा समूह, दिकू समूह. इतकं सोपं या ठिकाणी कृती असतात त्याच्या. त्याच्यानंतर जोड्या लावा कधी कधी येतात, शब्द आणि समाज येतात. दररोज काय येणार? पहिलं पद महत्वाचं अव्यय भाव येणार. बरे वाईट. त्याच्यानंतर कार्यक्रम, त्रिखंड. कार्यक्रम बरे किंवा वाईट वैकल्पिक. कार्यक्रम विभक्ती तत्पुरुष. त्रिखंड अव्यय भाव. एवढं सोपं. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या कृती या ठिकाणी असतात. इतका सोपा भाग आहे हा मित्रांनो. आता तुमचं ग्रामर 16 मार्काचं पूर्णपणे संपलेलं आहे, कळलं का? म्हणून आता याच्यावर प्रॅक्टिस करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यांनी याचा होमवर्क करून त्वरित पाठवायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. इथे हा भाग समासाचा संपला. धन्यवाद.